भुदरगड तालुक्यातील करडवाडी इथं गेल्या 7 दिवसांपासून गवतगंजींना आग लागण्याचं सत्र सुरू असून आतापर्यंत 8 गवतगंजी जळून खाक झाल्या आहेत। अज्ञात कारणानं लागणाऱ्या या आगीमुळे शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालं असून संपूर्ण गावात भीतीचं वातावरण निर्माण झाले। भुदरगड तालुक्यातील करडवाडी इथं गेल्या 7 दिवसांपासून गवतगंजींना आग लागण्याचं सत्र सुरू असून आतापर्यंत 8 गवतगंजी जळून खाक झाल्या आहेत। मिळालेल्या माहितीनुसार करडवाडी इथल्या घरांच्या मागील बाजूस असलेल्या गवतगंजींना सलग 2-3 दिवस मध्यरात्रीच्या सुमारास आग लावण्याच्या घटना घडल्या। पहिल्या दिवशी 2 गंजींना आग लागल्यानंतर तिसऱ्या दिवशी त्याच परिसरातील आणखी 5 गंजी पेटवण्यात आल्या। यामध्ये शिवाजी बेलेकर, नामदेव जाधव, सत्ताप्पा निकाडे, सुनील बेलेकर, दशरथ बेलेकर आणि संतोष बेलेकर यांच्या साठवून ठेवलेल्या वैरणीचं मोठं नुकसान झालं। यामुळे पावसाळ्यातील चाऱ्याचा प्रश्न गंभीर निर्माण झालाय। शेतकऱ्यांनी पावसाळ्याची सोय म्हणून विकत आणलेलं आणि साठवून ठेवलेलं गवत जळाल्यानं जनावरांच्या खाद्याचा प्रश्न गंभीर बनलाय। अंदाजे 200 भारे गवत जळून खाक झाले असून त्यात सुमारे 95,000 ते 1 लाखापर्यंतचं नुकसान झालं असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होतोय। पुन्हा तिसऱ्या दिवशी 20 भाऱ्यांच्या गंजीलाही आग लागल्यानं शेतकरी हवालदिल झाले आहेत। या आगीमागचं नेमके कारण काय याबाबत गावात विविध चर्चा सुरू आहेत। काहींच्या मते ही आग अज्ञातानं जाणीवपूर्वक लावली असावी, तर काही नागरिकांच्या अंदाजानुसार एका गवतगंजी ठिणग्या उडून शेजारील इतर गंजीवर पडल्यानं ही आग पसरली असावी। आग लागल्याचं समजताच ग्रामस्थांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली आणि घरातील पाणी आणि उपलब्ध साधनांच्या मदतीनं आग विझवण्याचा प्रयत्न केला।